सातारा, जिथे पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाने अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि किमान 2 अंकी आकडा गाठता आला. आणि सांगली, जो असा जिल्हा आहे जिथे पवार गटाच्या माजी प्रदेश अध्यक्षांनी पक्षाची प्रतिष्ठा कायम राखली आणि सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पवार गटाला 12 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये 2 अंकी संख्या गाठणंही कठीण झालेलं असताना सांगली जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवून सत्ता स्थापन करण्याची ही संधी आहे. पण हाच सांगली जिल्हा अजून एका कारणासाठी चर्चेत होता. तो म्हणजे इथे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना होणार होता आणि तोही अत्यंत अतितटीचा झाला. पडळकर जत तालुक्यात सगळ्यांवर भारी पडलेले असले तरी आटपाडीत 3 उमेदवारांचा पराभव झाला. तर जयंत पाटील भाजपचा आमदार असलेल्या काही मतदारसंघातही भारी पडलेत. एकीकडे सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काठावरच बहुमत मिळवण्याची धडपड असणार आहे, तर दुसरीकडे ज्या 2 नेत्यांमुळे सांगलीची चर्चा झाली त्या गोपीशेठ विरुद्ध जयंतराव यांच्यात कोण कोणावर भारी पडलं ह्या व्हिडिओत सांगणार आहे. जयंत पाटील यांचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाळवा तालुक्यात महाविकास आघाडीने 11 पैकी 8 जागा जिंकल्या, तर भाजप, शिवसेना, शिंदे आणि रयत क्रांती पक्षाने प्रत्येकी 1 जागा जिंकली. पुरुष आणि कडेगाव तालुक्यातील 8ही जागा जिंकून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्वतःचं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं. तासगावात पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 8 जागा जिंकून स्वतःची ताकद दाखवून दिली. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 9 पैकी 8 जागा जिंकल्या, पण माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या पत्नी सावित्री पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या चिन्हावर जाडर बोबलाद गटातून विजयी झाल्या आणि गोपीशेठ क्लीन स्वीप देता राहिले. भाजपातूनच राष्ट्रवादीत गेलेल्या तमनगौडा पाटलांनी ही जागा जिंकून आणली. शिराळा तालुक्यात महायुती विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असा सामना झाला. या ठिकाणी कोकरूड गटातून महायुतीतील जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारीवर साई तेजस्वी देशमुख या विजयी झाल्या. त्या भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या आहेत. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईकही विजयी झाले. खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर तालुक्यातल्या 4 आणि आटपाडी तालुक्यातल्या 3 जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या. अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेली निंबवडे गटातील निवडणूक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय माधवी पडळकर यांनी जिंकली. मिरज तालुक्यात भाजपने 11 पैकी 6 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसने प्रत्येकी 2 जागा जिंकल्या. आमदार सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यावरच त्यांचं वर्चस्व कायम राखलं. कुंडल गटात आमदार डॉक्टर कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या सूनबाई आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड यांना पराभूत केलं. आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत ह्या रयत क्रांतीच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील हे एकमेव उमेदवार चिकुर्डे गटातून विजयी झाले, तर जिल्हा बँकेचे संचालक भाजपचे नेते राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक ह्या एलूर गटातून पराभूत झाल्या. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या देविका घोरपडे यांनी पराभूत केलं. पंचायत समितीतही आमदारांनी आपापल्या मतदारसंघातलं वर्चस्व कायम राखलं, पण आटपाडीत गोपीचंद पडळकरांना सुहास बाबर यांचं आव्हान होतं आणि 3 जागा पडळकरांना गमवाव्या लागल्या. सांगली जिल्ह्यात कुठेही गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा सामना झाला नाही, कारण प्रत्येक आमदारानं आपापल्या मतदारसंघातच पूर्ण वेळ दिला आणि प्रतिष्ठा राखण्यावर भर दिला. सांगली जिल्हा परिषदेत भाजपने सर्वात मोठा पक्ष होऊन सत्ताही मिळवली होती आणि तो जयंत पाटील यांना एक मोठा धक्का मानला गेला होता. एवढंच काय, पण आत्ताच झालेल्या महापालिका निवडणुकीतही सांगलीत पवार गटाला सबशेल पराभव स्वीकारावा लागला होता आणि हा थेट जयंत पाटील यांचा पराभव म्हणून पाहिला गेला होता. पण जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटलांनी पुन्हा कमबॅक केलं आणि भाजपपेक्षाही जास्त जागा तेही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेता मिळवून दाखवल्या. खरं तर सांगली जिल्हा परिषदेत भाजपला 16 जागा मिळाल्या आहेत. मित्रपक्षांना सोबत घेतलं तर 61 सदस्यांच्या सभागृहात महायुतीचं संख्याबळ 61 एवढा होत आहे, तर महाविकास आघाडीचं संख्याबळ 30 आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीही प्रयत्न करणार आहे. सांगलीच्या निकालावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.